बोदवड तालुक्यातील शिरसाळे हे गाव आणि या ठिकाणी प्रसिद्ध असे शिरसाळा मारुतीचे मंदिर. या ठिकाणी अनेक लोक आपल्या विविध समस्या सोडवण्यासाठी मारुती रायाकडे साकडे घालतात. परंतु याच गावातील नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कुणाला साकडं घालावं लागेल हे गावकऱ्यांना समजत नाही. कारण या गावात सौरव घाटे म्हणून ग्रामसेवक आहे, ज्यांच्या मनमानी कारभारामुळे संपूर्ण ग्रामस्थ त्रस्त आहे. ग्रामपंचायतीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1998च्या कलम 53 नुसार ग्रामसभा नियमित घेणे बंधनकारक असून देखील घाटे यांनी या नियमाला वर ठेवले आहे. घाटे यांनी 15 ऑगस्टला ग्रामसभा न घेता चक्क 20 ऑगस्टला ग्रामसभेला नागरिकांना बोलवले होते. यावेळी नागरिकांनी मागील ग्रामसभेचा इतिवृत्त वाचून दाखवा असा आग्रह धरला. यावेळी मागील मीटिंगला राजू गुलाब पारधी हा हजर नव्हता, तर त्यांच्या नावाने सभेला अनुमोदक कसे आणि कुणी दिले आणि त्यांच्या नावाने सही कुणी केली असा प्रश्न यावेळी नागरिकांनी विचारले असता घाटे यांनी उत्तर देणे टाळले. साहेब भाऊसाहेब 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 जर मीटिंगला हजर नाही माणूस तो आणि त्याचा अनुमोदक सूचक टाकताय, हे तुम्हाला योग्य वाटते का मला सांगा. हा भाऊसाहेब, मी काय विचारतोय त्याचं मला काय माहित नाही. त्याची त्यांची तिथं सही असणार. मग कोण उत्तर देईन या लोकायला? कोण उत्तर देईन? त्यांची सही येते तिथं, तो कोण काय करतो? सही आहे का दाखवा तर खरी. मग सही दाखवा ना. तो तेच तर विचारतोय की मग सही दाखवा बा. हा त्याचं नाव कसं काय? त्यांची सही आता कोणी करू शकतात, ते कोण पाहिलं? असं थोडी आहे. तो हजर नाही तो कसा काय? मग हे लोक आता हे लोक कशासाठी आले? किंवा जे गावात नाही ते गावाच्या बाहेरचे त्याचं अनुमोदक सूचक राहते. या गावाने काय करायचं असं कसं काय? ते मागचं पत्र तुम्ही दाखवा, वाचून दाखवा. 100 का 200 साहेब ऐका ना, ठीक आहे ना. तुम्ही पहिले ते फोरम कंप्लीट करा, तो मीटिंग चालू आहे. त्यानंतर मीटिंग मध्ये विषय घेता. आपण ही मीटिंग करू ना. मग हे ते तो विषय मागचा मीटिंग मध्ये विषय घ्यायला तुमचं हे म्हणणे आहे. म्हणण्यामध्ये की जो माणूस मीटिंगला हजर पण त्याचं नाव कसं काय दिलं? त्याचं नाव कसं काय दिलं? प्रोसेडिंग दे. आपण नावलून घ्यायचं नाव लिहा. नाव यादी करा. 100 होता का? मी तेच नाही लिहा नाव लिहा. मी लिहिल्यापेक्षा तुम्ही जर कधी लिहिलं तुम्ही काय करताय? लिहा तुम्ही. उद्या डबल नेक्स्ट टाइमची मीटिंग तुम्ही काय म्हणसाल? हे तर आम्ही लिहिलं पण नाही. हे तर सुरुवात तुमच्याकडून आहे ना. मग सुरुवात ग्रामपंचायत कडून आहे ना. भाऊसाहेब कसं बोलताय तुम्ही? जो हजर नाही त्याला जर अनुमोदक सूचक टाकताय तुम्ही, तर हे तुमची चुकी आहे ना. मग ही चुकी कोणाची आहे? सह्या हे लोक कशासाठी आले आहे? ग्रामसभेले गावातले लोक कशासाठी आले आहे? पण मग सहायता करतील. नाही म्हणताय का ते? अरे ते नाही म्हणत नाही ना. जर कधी मीटिंगचा कोरमच पूर्ण नाही झाला, मी मीटिंग कसं काय चालू करतो? तू हक्क आहे का? मग तो हक्क आहे का तुम्हाला? जो माणूस हजर नाही त्याला अनुमोदक सूचक टाकायचा तो हक्क आहे का तुम्हाला? मला सांगा. कोण समोरचा व्यक्ती सांगतोय ना. जो माणूस हजर नाही त्याला अनुमोदक सूचक टाकताय म्हणजे तुम्ही आज रोजी सह्या घेऊन काही टाकसान. तुमच्या एका ठरावावर अनुमोदक सूचक मध्ये खाडाखोड पण नाही भाऊसाहेब. खाडाखोड चालतंय का? खाडाखोड आहे तुमच्या अनुमोदक सूचक मध्ये. मग इथे लिहा भाऊसाहेब. प्रोसिडिंग गावासमोर लिहा तुम्ही. काय लिहिणार ते गावासमोर लिहा. जे लोकांच्या लक्षात तर यायला पाहिजे. तुम्ही ऐकून घ्या. भरपूर पहिलं वाक्य बोलतोय. तुम्ही हे जे कोरमच्या गोष्टी लावल्या ना, तर तुम्ही आतापर्यंत किती कोरम पूर्ण करून मीटिंग घेतल्या ते तुमची मासिक सभेचं ते आम्हाला घेणं देणं नाही. पण जर तुम्ही शिरसाळ्यामध्ये आल्यापासून किंवा याच्या आधी जो ग्रामसेवक होता करवते, तुम्ही किती कोरम पूर्ण करून किती ग्रामसभा घेतल्या ते दाखवा. आम्हाला व्हिडिओ दाखवा आणि सह्या पण दाखवा. त्या सह्यांमधले लोक आम्ही उभे करतो. ते लोकांच्या तुम्ही घरी जाऊन सह्या घेतल्या का त्या सभेला होत्या? आम्ही गावात राहतो का बाहेर राहतो? तुम्ही कोरमच्या गोष्टी सांगतायत. मग नियम घेताय तर प्रत्येक सभेचे कोरम दाखवा ना आम्हाला. तुम्हाला आज वाचून दाखवायचं नाही तुम्ही काय केलेलं हे आम्हाला माहिती आहे.
तुम्हाला ते जग मांडायचं नाही ग्रामसभेत, हे तुम्ही मान्य करा. मान्य करा ना की आम्हाला वाचून दाखवायचं नाहीये. मी काय म्हणतो, नाही तर सह्या आणून देतो आम्ही तुम्हाला घरून प्रत्येकाच्या. पहिला हे ठरवतो 100 कशाला सांगता, 1000 आणून देतो आम्ही तुम्हाला. मीटिंग तर चालू झाली पाहिजे, त्यासाठी कोरम तर पूर्ण झालं पाहिजे. हो मग देतो तर मागचा विषय तर सांगा तुम्ही, मागचा विषय सांगा ना. आम्ही करून देतो तुम्हाला. करायला लागलं मग आता सुरुवातीलाच करायला काय अडचण आहे. साईड बाय साईड मीटिंग चालू व्हायला लागली. तुम्ही जर का सुरुवातीलाच जर का ती नाव नाही ठरवलं, सह्या द्यायला लागली, त्यासाठी नाही म्हणा मी काय अध्यक्ष त्यासाठी परमिशनच देणार नाही. मी कशी मीटिंग चालू आहे? मागच्या मिटिंगला घेतला होता, मग कोरमच्या अगोदर सह्या मग तेच विचारतोय ना. तेच विचारतोय ना. तुम्हाला कोरोनाच पाहिजे होता तर तुम्ही 15 ऑगस्ट का डावललं? तुम्हाला कोरोनाच पूर्ण पाहिजे होता तर ज्या दिवशी लोक इच्छुक होते सभेसाठी 15 ऑगस्ट का डावललं तुम्ही? सरपंच काढते मीटिंगची तारीख. सरपंच नसताना सुद्धा मीटिंग घेतल्या जाते भाऊसाहेब, हे तुम्हाला माहिती नाहीये का? अरे पण ते आहे नाही. सरपंच नसताना सुद्धा सरपंचाला 1000 काम असू शकतात. बोलले कोणीतरी की त्यांच्या मागे भरपूर कामं असतात आणि त्यांच्या मागे काम आहे, त्यांनी राजीनामा द्यावा. जो गावाचा विकास करू शकतो, जो गावाला वेळ देऊ शकतो, त्यांनी पद सांभाळावं. मी काय म्हणतो माहिती का, जर का रितसर जर कोरम तुम्ही पूर्ण केला आणि मीटिंग जर का चालू केली तर सगळे पॉईंट बाय पॉईंट सगळे विषय होतील. पण जर का तुम्ही जर का सुरुवातीला असं करता तर मग कशी सभामध्ये सांग. मागचा विषय तर गावातले लोक विचारतील ना भाऊसाहेब. डावल करण्याचा प्रयत्न करू नका. नियम फक्त जनतेच्या मागणीसाठी नाहीये की ग्रामसभा घ्या म्हणून. जेव्हा तुम्ही घेता, तुम्ही तारखा दाखवा. म्हणजे तुम्ही खोटं केलं तर चालते, बाकीच्या खरं केलं तर चालत नाही, असा विषय आहे ना. असे तुम्ही फोटो दाखवा आम्हाला. नियम फक्त तुमच्या एकट्यासाठी नाहीये किंवा वरती काही गोष्टी फक्त तुम्ही पोहोचू शकत नाही, आम्ही पोहोचू शकतो. तुम्ही आताची मीटिंग चालू करा, वाचन करून दाखवा सर्व मागचं पुढचं. आम्ही जे आता आयत्या वेळेचे विषय टाकतो ते नाही तर मग तुमचं दाखवा आम्हाला. मागचे फोटो वगैरे व्हिडिओ सर्व तुम्ही किती लोकांमध्ये ग्रामसभा घेतल्या, काय ठराव घेतले ते दाखवा तुम्ही आम्हाला. ते तर आम्ही मागू शकतो ठराव तुम्ही काय घेतले ते. अध्यक्ष परमिशन दिली की चालू करतो. अध्यक्ष नसताना सुद्धा मीटिंग करू शकतात तुम्ही. आणि तुम्ही आतापर्यंत जेवढ्या मिटिंगा घेतल्या, तुम्ही ग्रामपंचायतच्या किंवा तिथल्या ध्वजारोहणाच्या वेळेला आलेल्या लोकांच्या सह्या घेता आणि त्या सह्यांच्या नावावर प्रोसिडिंग लिहिता, ठराव करता, हे लोक हजर होते म्हणून. त्याला काहीच मालूम नसते. आता हा व्यक्ती बोलतोय ना अनुमोदक सूचकशी माझा काही एक विषय नाही, मला माहिती नाही का आता आलेला नाही. मग कुठून आलं ते? फक्त असं पाहायचं का की हा आपल्या शब्दामध्ये आहे किंवा आपल्या होले हो मिळवेन म्हणून याचं नाव टाकून द्यायचं? हे तुमचा तोच प्रकार झाला. आज तो त्या गोष्टीला स्वतः मान्य करतोय का हे माझे साईन नाहीये. याच्या आधी खोट्या साईन करून भरपूर प्रकार झाले असतील. शिरसाळात होत राहील. तो त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. ते तुम्ही तुमचं भोगवा. खोट्या साईनमुळे आतापर्यंत 2-3 सरपंच जेलमध्ये गेले, कोणी काही झालं, ग्रामसेवक गेले. ते सर्व खोट्या साईनचाच प्रकार आहे. आज जो कबूल करतोय की माझे साईन त्याचं काय? कोरम घेऊन बसले तुम्ही, मग कोरम तुम्ही दाखवा ना याच्या आधीच्या आम्हाला. ही मीटिंग कॅन्सल समजायची का मग लोकांनी? अध्यक्षांना सांगा ना, सांगितलं तरी चालेल. यावेळी नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा ऐकायला मिळाली की गावातील झालेले जलजीवन मिशनचे कामे, दलित वस्तीतील झालेले कामं, शौचालयाची दुरुस्ती या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचेही नागरिकांनी, महिला शौचालयाची दुरावस्था, गावाकडे असलेले उकरडे, तसेच शौचालयावरील पाण्याच्या टाक्या कुठे आहेत, गावात अर्धवट गटारी साफ केल्या, उर्वरित गटारी केव्हा साफ करणार, गावात अस्वच्छता असल्याने डेंग्यू मलेरिया सारखे आजार पसरू शकतात, त्यावर ग्रामपंचायत स्वच्छता का करत नाही असे प्रश्न अध्यक्षांना विचारताच यावेळेस अध्यक्षांकडे उत्तर नसल्यामुळे ग्रामसभा तहकूब करण्यात आली. मागील ग्रामसभेप्रमाणेच ही देखील सभा कागदोपत्री दाखवली जाईल का असा सवाल यावेळेस नागरिकांनी ग्रामसेवकाला विचारला. ग्रामसभा नियमित न घेणाऱ्या ग्रामसेवकावर बीडीओ आता काय कारवाई करतात याकडे बोदवड तालुक्याचे लक्ष लागून आहे. सुरेश कोळी यांचा रिपोर्ट, साक्षीदार न्यूज, जळगाव.